स्वयं सिद्धि कॉलेज में नमाज अदा की गई, जिसके बाद पेरेंट्स मीटिंग में हुआ बवाल। दरअसल भिवंडी के टेमघर इलाके में सुप्रसिद्ध स्वयं सिद्धि मित्र संघ कॉलेज में नमाज अदा की गई, जिसके बाद पेरेंट्स मीटिंग में जमकर हंगामा हुआ। सांगतो मम्मी टीचर लोक नमाज पढ़तात, वारंवार तक्रार करून शाळेत म्हणजे दखलच घेत नाहीये। आम्ही इथं हनुमान चालीसा आम्हाला मूर्ती रूम मध्ये स्थापन करून द्या, आम्ही हनुमान चालीसा दर शनिवारी करू, ते चालेल का इथे? भिवंडी के स्वयं सिद्धि कॉलेज का एक वीडियो सोशल मीडिया पर बड़े ही तेजी से वायरल होना शुरू हो गया था, जिसमें नमाज अदा की जा रही थी। बच्चों के जरिए नमाज अदा का यह वीडियो सोशल मीडिया पर बहुत ही तेजी से वायरल हो रहा था। इसी बात की पूछताछ करने के लिए जब पेरेंट्स स्कूल प्रशासन के पास पहुंचे तो उन्होंने इस बात से पहले तो साफ मना कर दिया था, लेकिन बाद में इस बात की वीडियो जब सोशल मीडिया पर वायरल होनी शुरू हुई तो उन्होंने इस बात को मानते हुए एक नोटिस जारी कर दिया, जिसमें यह साफ तौर पर कहा गया है कि नमाज पढ़ने वाले बच्चे इन्होंने न्यू एडमिशन लिया था और उन्होंने यह अपने मर्जी से किया था। जिसके बाद यह जानकारी लगी तो उनको हमने नोटिस जारी किया हुआ है। अगर इसके बाद ऐसी घटना घटती है तो उस पर सख्त कार्रवाई की जाएगी। वहीं स्वयं सिद्धि कॉलेज में नमाज अदा करने को लेकर पेरेंट्स जमकर नाराज हुए थे और उन्होंने स्कूल प्रशासन के साथ मीटिंग की थी, जिसमें जमकर हंगामा हुआ। यही नहीं, बीच बचाव करने के लिए शांतिनगर पुलिस के कर्मचारी भी वहां पहुंचे और किसी तरह से मामले को निपटाते हुए मामले को शांत किया गया। लेकिन परिजनों का मानना है कि स्कूल एक शिक्षा का घर है, लेकिन उसे धर्मशाला ना बनाया जाए। लॉबी झाली ना, लॉबी संपवा। इंशाल्लाह आपको क्या कमी है, आपको क्या कमी है, जगह जमीन पड़ी, आप इंशाल्लाह का खुदा आपके रहेगा। एक दो शब्द इंशाल्लाह खुदा की रहमत आम्ही काय का दुसरे लगे बोलले त्यातून काढले वगैरे बरेच चर्चा केली। नेहमी मला सांगतो मम्मी टीचर लोक नमाज पढ़तात। याच्यावर मी ट्रस्टी जवळ गेली, ट्रस्टीनी माझ्याकडे काही मोबाईलवर प्रूफ वगैरे काही नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी ही गोष्ट सांगितली की एक खोटे आमच्या इथे शाळेमध्ये नमाज वगैरे होत नाही। तरी यावेळी पण परत ईद आली तर माझा मुलगा सांगतो मम्मी टीचर लोक नमाज पढ़तात। आम्ही इथं हनुमान चालीसा आम्हाला मूर्ती रूम मध्ये स्थापन करून द्या, आम्ही हनुमान चालीसा दर शनिवारी करू, ते चालेल का इथे? दुसऱ्या धर्माची लोक आहेत ते पण बोलतील का आम्हाला इथे, ख्रिश्चन धर्माची पण मुलं असतील इथे, ते बोलतील का आम्हाला इथेशी प्रार्थना करायची आहे? तर हे सगळं हा कॉलेज आहे की धर्मशाळा होणार आहे? मग जे आपण कुठल्याही शाळेमध्ये मुलांना पाठवतो तर शाळेच्या गेटामध्ये आतमध्ये आल्यानंतर कुठलाही धर्म राहत नाही, सर्व धर्म समभावास म्हणजे सर्व धर्म सारखे असतात। शाळेमध्ये आल्यानंतर आपण छोटा मोठा गरीब श्रीमंत बघत नाही, त्याला एक समानचं शिक्षण दिला जातो। पण काही म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षापासून ही जी स्वयं सिद्धि जी कॉलेज आहे त्याचे जे ब्रँचेस आहेत तिथेशी वारंवार हा प्रकार घडत आहे। नमाज पढ़त मागच्या सीएम कॉलेजला हा प्रकार घडला, मुलींनी कॉम्प्युटर रूम मध्ये नमाज पढ़ला, आता या स्वयं सिद्धि कॉलेजमध्ये 4थ्या फ्लोअरला 15 पोरांनी नमाज पढ़ला। म्हणजे वारंवार हा प्रकार आणि कुठेतरी संस्थाही त्यांना सपोर्ट करत आहे, कारण का हिंदू मुलं इथे येत असतात। शिक्षण क्षेत्र हे पवित्र समजलं जातं आणि याच्यामध्ये कोणताही धर्माचा रंग चढला गेला नाही पाहिजे। परंतु या कॉलेज कॅम्पसमध्ये कॉलेजच्या वर्गामध्ये काही दिवसांपासून काही महिन्यांपासून नमाज पढ़ला जातो असं विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी हे स्थानिकांना तक्रारी केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने इथं धार्मिक तेढ निर्माण व्हावा नाही या हेतूनं आणि या कॉलेज प्रशासनाच्या अनेक तक्रारी आहेत। त्यांचा टाइम सुरू झाला की ते नमाज पढ़तात, विद्यार्थ्यांचे समूह, लहान मुलांचे समूह आणि मग जे हिंदू विद्यार्थी बसलेले असतात त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता, हा काय प्रकार आहे। आणि शिवाय वेळेचा पण अपव्यय होतो, कारण त्या वेळेमध्ये शिकवायचं टाकून हे लोक नमाज पढ़तात। विशेष म्हणजे ह्या शाळेमध्ये बहुतांश विद्यार्थी हिंदू आहेत आणि शिक्षक हे बहुतांश
मुस्लिम आहेत, हा सुद्धा इथला एक भेद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या लहान मुलांच्या कोवळ्या मनावर तुम्ही इस्लामीकरणाची घाट रचत आहात का? जो नमाज पढण्याचा कार्यक्रम जो झाला तिथे वरती सांगितल्याप्रमाणे 11वीची मुलं जे पहिल्यांदा आपल्याकडे ॲडमिशन घेतले त्यांनी रमजानचा दुसरा महिना होता, पहिल्या दिवशी सुट्टी होती, दुसरा दिवस होता, तर त्यांनी नकळत तिथे जाऊन तो नमाज पढला, ती जागा खाली होती. ठीक आहे, ही गोष्ट आम्हाला त्या व्हिडिओच्या मार्फत समोर आली. त्यानंतर आम्ही त्या विद्यार्थ्यांना बोलवलं आणि पूर्ण याच्यामध्ये नोटीस काढलेली की आम्ही ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये डिग्रीमध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अशा कुठल्याही गोष्टींना बळ देत नाही. इमिडिएटली ॲक्शन घेतली आणि त्या सगळ्या गोष्टी बंद की ती गोष्ट इथं अलाऊच नाही आहे. आणि इथून पुढेही मी त्याची एक जबाबदारी घेऊन हे सांगतो आहे की इथून पुढेही ज्युनियर आणि डिग्री कॉलेजमध्ये अशी घटना घडणार नाही. आणि जो कोणी या घटनेला जर पुढं झाल्यानंतर जिम्मेदार आहे त्याच्यावरती सतत इन्स्टिट्यूशनकडून कारवाई केली जाईल. स्पीड न्यूज भारत.